सात्विकता याचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पारे नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन मुनींद्रे, समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंग। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग 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 करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग 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 करू प्रथम नमन। दुसरा चरण सदाचिया, दुसरा चरण सदाचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे यांच्या गर्भदानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकर धडा तुमचं अनुग्रह पावन झालं चराचरी। ओम नम जय देव वेद प्रतिपाद्या जय जय संस्वेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमते प्रकाश मुनी निवृत्तिदास अवधारे जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हे करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयनं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव देव। जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मज वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। आइए हनुमंत विराजी कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गति धरू पधारी जी पवन कुमार। कि राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम, इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम। हे आना रे घनश्याम, आना सुंदर श्याम हमारे हरे कीर्तन में। आना रे प्रभु श्याम हमारे हरे कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरे कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरे कीर्तन में। प्रभु आप भी आना संग राधा जी को, प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना। प्रभु आप भी आना संग
गोपियों बोला लाय नारी गणीचा हमारे हरी कीर्तन आना सुंदरचा हमारे हरि कीर्तन में आना रे गणेशा हमारे हरि कीर्तन में आना रे गणेशा हमारे हरि कीर्तन में आना रे गणेशा हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। हाँ का क्या बात है। और सुनो, आपला काना देशामध्ये कीर्तन करत असताना मला सांगावंच वाटतं, आपण सगळ्या देवांना नमन करतो पण एकदा देवीचं नमन झालं पाहिजे, कारण आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी आणि काना देशाची कानबाई देवींचं स्वागत झालं पाहिजे। अर्धा मिनिटासाठी ऐका। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या। आई खेळत आली या न माईला कुचाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुचाल खेळू, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आई खेळत आली या न माईला कुचाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। हरी हरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पितांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल कार्यक्रम के निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य या अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली कोठरे नगरी आणि कोठरे नगरीमध्ये सगळ्यांचे परिचयाचे असणारे श्री धुडकू आनंदा शेलार यांचे नातू व भरत धुडकू शेलार व विकास धुडकू शेलार यांचे चिरंजीव श्री चिरंजीव मानस याचा बारशा निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे आणि मला वाटतं आमचे महाराजजी बोलले की त्याचं नामकरण आजच झालंय। मानस नाव पण छान ठेवलंय राव, पण सांगू का तुम्हाला नाव ठेवण्यापेक्षा संस्कारच खूप महत्त्वाचे असतात। काही काहींची नावं भारी असतात पण वयन बिगडी जास। पहिलं तर मी आहे सांगसू कारण मी मराठी बोलणं का तर जास्त आलं ते मला आयराणी मग गोमाल नाही। आज पहिलं पुरुषले वयन आई लावा, पैसा कमी कमावा ते चाली भाऊ पण कोणा अंतकरण नको दुखावजो नाही ते त्याने इथलं मोठं पाप कोणतंच नाही शे। विठ्ठल विठ्ठल जे आजोबा झालेत त्या बाबांचं
एवढं परमार्थावर प्रेम आहे, इतकं परमार्थावर प्रेम आहे, आणि खास करून परमार्थावर पण प्रेम आहे. आणि आपल्या खानदेशामध्ये काही कीर्तनकारांची कमी नाही, तरी पण आमच्या बाबाश्रींना सांगितलं, गोरख बाबांना, आम्हाला रविकिरण महाराजांना तारीख द्यायची, तुम्ही तारीख द्या म्हणले. जेव्हा गोरख बाबांनी मला फोन केला, इथं बसलेले महाराजांपैकी चांगलं माहिती आहे रविकिरण महाराज कितलालेच बाज. पण गोरख बाबांनी सांगितलं, महाराज त्यांची इच्छा आहे की रविकिरण महाराजच पाहिजे. मला सुद्धा वाटतं की आमच्या परिसरात रविकिरण महाराज आले पाहिजे. खर तर परिस्थिती अशी, तुमले बाकीसले माहितीच होई बुवा, परिस्थिती अशी आहे. बाकी ना एखादा जर कधी चुकीनं काम करस ना, समोर तैन यश ना, तरी लोक गली बदलायलेतच. पण गली जरूर बदला, आपण कमीत कमी समोरवाला विचारले होतो ना गुन्हा काय शिवास. अक्षरशः दंड भरणारच ना, कीर्तने चालू आहेत, मी फक्त नाचेले होते, मी मनात दारमा गोंधळ होता. माझ्या जागेवर मिलिंद बाबा, हे युट्यूब वाले दादा, हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे महाराष्ट्रभर. माझ्या जागेवर जर कच्च्या हिमतीच्या पोराचं जर कधी असं झालं असतं ना, त्यांना आत्महत्या केली असती महाराज. आत्महत्या करून मेला असता पोरगा, इथं कीर्तनात उभा राहिला नसता. माझी मानसिकता बघून तुम्हाला वाटतच असेल मी काय तयारी मायले असं. हा, जीवनामध्ये चांगल्या रस्त्याला आणि चांगल्या माणसाला त्रास होतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच, यात तीळ मात्र शंका नाही. आणि तुम्हाला जर का समाजामध्ये पुढे निघायचं असेल तर बदनामी करणारे राहतातच. मग बदनामी करणारा कोण राहतस, कोण राहत? मुंबईवाला फोन करता का रे ॲड कोटरा मग घर का बांधराय ना, कोण राहत? आपलाच किडा पाडणारा नीच राहतस. विठ्ठल 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 काय असतं ना मिलिंद बाबा, जव लगून मन ना हाडका बडका निघत नाही ना, तो चित लागत नाही माणूस ना. पहिले मन हाडका बडका काढलेस मग तुमले खुश करतो, पहिले माल खुश होई जाऊ द्या. कारण आहे बट वातावरण मग पहिले कीर्तन शमन आहे. हा, तर पहिले मी असं सांगेल, आपल्याकडनं जर कोणाचा मान सन्मान होत नसेल तर कोणाचा अपमान नाही केला पाहिजे. एखादा व्यक्ती जर चुकत असेल तर ते व्यक्तीच्या जवळ जा, त्याला विचारा, दादा तू ही चूक का केली रे. कदाचित तो त्याचा मनोगत तुम्हाला सांगेल ही चूक का झाली. तो चुकत असेल तर तो तुमचा पाया पडून माफी मागेल, किंवा त्यानं का केलं, तो का करणार आहे त्याचं कारण सांगेल. आणि मग नंतर नाही ऐकते बदनामी करत वांदानेशी. पण बाकी ना वायबार माल तर केल बी नाही, बाकी नाशने मी वैकच बी नाही ते असले बेकार. महाराज बोलता काय कर रे, हो कितला बेकार नाची राहणार. मग नाचा मग काय घे तुला बिगबर ही काय घे का रे, ओ नाकवाला बेकार नाची राह ना. तुम्ही चालू कीर्तन मग तोंड्या तिरपा करीन पुढ्या मडील येतं ते तुमले चालन, मन कथा मन नाचेल चालत नाही तुमले. हाय रे आबरूदार स्वन विठ्ठल विठ्ठल बोललं पण पाहिजे, जिथं चुकतं तिथं बोलणारे पण पाहिजे, पण अधिकारही तेवढा असला पाहिजे. बरोबर आहे की नाही. सासूनी सुनबाईले नक्की सांगू का व मन अंडोरनं ऐकत जाय ना, पण ती सुनबाईने ऐकेल पाहिजे मन सासू बी मन सासरानं ऐकस असं. सुनबाईन समोर सासू सांग टाय का बटा तुमले अक्कल नाही शे ओ म्हणे मोय. तू जर सुनबाईन समोर सासराने इज्जत उतारलाय नाही ती ना, ती कशाला तू नांडोरने इज्जत करीन बाई. बरोबर आहे का नाही. हा मनीषेन काही काही लोकांनी कमेंट्स अशा केल्या की महाराज नाचले 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 नाचले. का नाचले काहीच कोणले माहीत नाही. मिलिंद बाबा हा आपल्या परिसरात म्हणजे इकडे कमी असेल कदाचित, गोंधळ घालतात का, गोंधळ होतात ना.
गोंधळ घालतात. आता मी तुमच्या परिसरात भरपूर कीर्तन करतो नाशिक जिल्ह्यामध्ये. गोंधळामध्ये बकरा मारण्याची पद्धत आहे आणि माझा त्याच गोष्टींना प्रत्येक कीर्तनात विरोध आहे. मांस मच्छी खाणं चुकीचा हा विरोध आहे माझा. मग आमचे नातेवाईक आणि संबंधी सगळे मला सांगत होते जर मांस मच्छी खाणं चुकीचा, बकरा मारणं चुकीचा, मग आपल्या खंडेरायाला तर आपण बकरा मारतो म्हणतं, मग गोंधळ मग बकराच मारायला पाहिजे असं जरुरी आहे का? बिन बकरा माराना गोंधळ होत नाही का? मग ते बिचारा अशिक्षित ज्या जुना दल्ला आहेत त्या म्हातारा म्हणे भाऊ तू सांग राय ना खरंय पण खंडेरावाला बकराच लागच म्हणे. बकरा जर नाही कापा ना देवना कोपीन म्हणे. म्हणतं का बर? म्हणे बकरा मारणं पडी. म्हणतं तुम्ही मारा मी सुरुवात करस का आपले गोड गोंधळ करणार. आता सध्या कार्यक्रम बी कमी आहेत, दिंडी लोक निघ्यात रिकामा टाइम मानवले बुद्ध्या सुचते. मग मी मग कसं रास मेरले मेर कोरण न पडेले वो आपलं पाणी गुज जाय मेर पोडीने करल्या वो समजी राह ना म्हणणं. हा बाजू मग दुसरा ना पडेले तो म्हणे मन पडेले चिंता न करो मी कपाशी लाय दे मेर पोडी पाणी घाल देसू. रिकामा टाइम मग मी म्हणतो गोंधळ कर टाको बा गोड गोंधळ. इथला आनंद 2 दिन लोक पंक्ती चालण्यात दारमा. आणि नेमका गोंधळामध्ये तुम्ही बटा हिंदूच बसेलेत ना. पण ए दादा तिकडे बी लोकेशन हाव भाऊ समजू द्या माले. बटा हिंदूच बसेलेत नाही का? बरोबर आहे ना? आपला हिंदूस मा एक प्रथा आहे देवदरी नाचानी शे ना. तुम्हाकडे नाचतस का? हा बठ्ठा ओरिजिनल हिंदू येत रो वाडे. कारण हिंदूसले माहित राहत जी मुसलमानी मिक्सिंग राहत त्याचले समजत ते नाही. सत्य आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल गोंधळ होता. गोंधळामध्ये देवदरीची नाचून आको बहीण पाहुणा बटा नातेवाईक होतात म्हणे भाऊ तू देऊन करता नाचस राधा राणी करता नाचस कृष्ण भगवाननी करता नाचस वृंदावन मग तुला इथला व्हिडिओ येतस. आई बी तू नाच दारमा देव बसेल तुला नाचाल काय अडचण शे म्हणे. सांगी सौरी फॉर्म भरायला दिना मला त्याशी मी बी फॉर्म आणि मना दुसरा कोणताच गुन्हा सापडावणे. तुमले फक्त नाचाण्याच क्लिपास मग बदनाम करू शकतो. दुसरं काहीच सापडावणे यांनी चसले म्हण. कारण मी पुडी बी खात नाही आणि बट्या बसेल म्हणे माया बहिणी राहतीस. हा मना गुन्हा काहीच सापडावणे यांनी चसले वय राय ना कडू दिच्यात त्या नाकवाला असले. हा मी डरणारा माना नाही शे घाबरणारा माना नाही शे. त्या कारण असं शे ज्यांना भाऊबंद चांगला राहता ना तो माणूस वजन मारास. आणि म्हणा इथला भाव पडे पाणी पडा ना तरी इथला लोकेश आहेत म्हणजे आपण जर पाणी नाही पडतात बसा जागा सापडते नाही ना. इतका प्रेम करणार आहेत मग 2-3% किडा पाडणार आहे काय चेटाण नाही आपलं. गोंधळ मा मी पहिला देवदरीशी नाचतो मिलिंद बाबा पिवळा ड्रेस होता म्हणा. मग तिकडते देवलयानं पहिलं देवलयान टाइमला नाचतो तो पिवळा ड्रेस. कारण त्यात दुसरा बी व्हायरल करतील त्याच ना पण मटेरियल जमा जायचे त्या वेगळं दे काढतील. पहिला ड्रेस पिवळा त्यानावर देव नाचडात. दुसरं संध्याकाळले देवलेवाला जात असतं वय म्हणे आंघोळ करीन दुसरा ड्रेस बदला. तो मला वाटतं मी आज घातलेला होता निंबा महाराज संदीप महाराज आज घातलेला तो ड्रेस होता माझा मरून कलरचा फेटा. संध्याकाळले देवलय येऊन देवलयशी तटे त्याशी मला नाचायला लाव ते होई गे. मग आता थोडी अर्धी रात्र होईने मी थोडं झोपिली ना बाबाजी. झोपानंतर या महाराज आमना निंबा महाराज बी होतात ना सांगे गोंधळ मा तुम्ही कितला का दपतत नाही पुढेच काढशील नाही बाकी ना महाराज बाहेर नव्हते भाऊ पहिल्याच बदनाम व्हायला आपण भीत नाही जाऊ भाऊ टेन्शन नका लिया. तुम्ही जर बदनामी होऊन घ्यात मायच्यान कधी मन करता जर कार्यक्रम कॅन्सल झाला तुमले बटी 30,000 पगार दिसू महिन्याने कधी टेन्शन लेवान नाही तुम्ही. हा फक्त माळकरी वाढावा आणि धर्माना प्रचार करा बाकी ना देखाय जाईन खावाडाना काय नाही. दुसऱ्या ड्रेसवर जरा माझं नाचणं झालं. मी झोपलो आणि आता पहाटे लंगर तोडायचा होता. लंगर तोडीन कोण मला ते पोर भेटी राहिनी नाही त्याच ना मग ते या ओरिजिनल हिरास ना मग ते ज्या लिखतस ना तो कसा माझ नाही बो असं. अरे नालाय कसून म्हणा पोऱ्यानी लंगर तोडा रे नकटास वन. हा माह्या पोरानं लंगर तोडला तवय आको पायटे अंग दोषने तोडे लंगर नाही करता उभा राहिलो तवय नेमका पांढरा ड्रेस घालेला होता. पण तिन्ही बी व्हायरल व्हायलेत ना तिन्ही स्वर फेट आहे. आणि आको सांगू का मी जर जागे राहिनो
नुसतं भाजीपाला लेवाल जासू या बसेल्यात म्हणा जवळना महाराज मंडळी सर्व भाजीपाला लेवाल जासू तरी म्हणा असंच राही की मी पुरा वारकरी ड्रेस म्हणा फेटा म्हणा उपरनं संगीत राही. मी आत्तेपर्यंत मी नाईट ड्रेसवर कुठेच जायला नाही शे. मनीषीन म्हणा फेटा कंटिन्यू रास म्हणा वारकरी ड्रेस कायम रास, फक्त धोतरऐवजी धोती घालस मी. अहो इथलाच फरक रास. तरी सुद्धा त्याशनी मान्य आहे ना, तुमले जर चुकी वाटी राहिनी होईन ते चूक बी मान्य करलीस तुम्ही, पण ती जर कधी तुमले वारकरी संप्रदाय ना कळवडा होतात माल सांगतात ना काकावून तथा तथा व्हिडिओ व्हायरल कर दे ना. पण तुमले एक गोष्ट सांगू का, आपला हिंदू धर्म नेहमीच आपला लोक सांगतात खतरा माय भाऊ आमना हमारा धर्म खतरे में. मुसलमानस ना त्रास नाही आपले, आपला आपला नीचच ना जास्त त्रास होई जायला. हा जर का वारकरी एक झाला ना, आई शपथ सांगतो, एखादा वारकरी चुकत असेल एखादा महाराज चुकत असेल त्याला कोपऱ्यात घ्या दोन कानाखाली द्या अधिकारी पुरुषानं, कानाखाली वाजवा, पर बदनाम करू नका. व्हिडिओ व्हायरल केल्यानं काय होणार आहे, डोकं दुखत असेल आणि तड पायाला बाम लावल्यानं कधी डोकं दुखणार थांबणार आहे, डोकं दुखणार थांबणे का त्यानं मा. जर तुमले डोकं दुखानं बंद करू नये बाम आठ्यात लावणाशे. म्हणून जो चुकत असेल त्याला कोपऱ्यात घ्या, कानाखाली वाजवा, पण त्याला समजवा. हे असं केल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाची बदनामी होती असं करू नको. नक्कीच तो मुलगा कोणी माझ्यासारखा साधा असेल तर तो सांगण्याचा प्रयत्न करेल, पण दादा चुकीचं त्याला बदनाम करायला नाही पाहिजे अशी माझी रिक्वेस्ट आहे. मी सुरुवातच अशी का केली माहिती आहे का, आज बारशाचं कीर्तन आणि बारशाचं कीर्तनामध्ये जर संस्कार सांगायचे असतील तर मी माझा अनुभव घेतला. हा माणूस सगळं सहन करतो, जर पैसे संपून गेले ना तरी कोणाकडनं तरी उसनवार घेतो आणि जगण्याचा प्रयत्न करतो. खायला काय नसेल तर शिडी भाकरी खाऊन जगण्याचा प्रयत्न करतो, पण कोणी वाईट अपमान केला ना तर असं वाटतं आजच जीवन संपवून घेतलेलं बरं आहे. आणि जर आपल्यामुळे एखादा व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होत असेल तर मला नाही वाटत तुम्ही कितीही परमार्थ करत असाल तर तुमच्या जिंदगी थुकतोय मी. विठ्ठल आई होय ना नालायकच ना आणि नीचच ना, मग आता चांगला बी लोके राहतच. बरं आमना वारकरी बठाज वायबार येत असं नाही, मला याच वारकरीशने उभं करेल शहाई बी तेवढंच सत्यशे. गोरख बाबांनी मला तारीख दिली, म्हणले महाराज काही झालं तुम्हाला कीर्तनाला यायचंय. महाराज 3 दिवस आधी मी गोरख महाराजांचा फक्त अंदाज काढण्यासाठी कॉल केला. म्हणलं बाबा माझा जर मोबाईल बंद बिंद झाला, चार्जिंग नाही आहे, जास्त कॉल चालू होते 2-2 वाजेपर्यंत सगळे, आणि कॉल करणारे सगळे माझेच होते. महाराज टेन्शन लिहू नका आमेश येत, काळजी करू नका आमेश येत. कारण त्यासले माहीत होतं मी वयना 13व्या वरीस पेन फिर राहिनो 13वर हाय. तुमले सांगा कारण आयुष्य की मनामती ना अख्खा महाराष्ट्र ऐकावशे आहे, त्यामुळे बोल राहिनो बरं का, माफ करा. मी वयाच्या 13व्या वर्षापासून फिरतोय, पण आत्तापर्यंत कोणत्याच कारणामुळे मला गालबोट लागलेला नाही. आणि जर लागला असेल तर एका गुन्हाचा 11 लाख रुपये दंड भरेल मी. जन्माला आलो तेव्हापासून तर आज फेटा बांधून कीर्तन करतो इथपर्यंत सांगतोय. मधमा काही बी गोड सापडना 11 लाख रुपये दंड भरसो. हाही या लोकेशले माहिती होतं, ज्या जवळ नाहीत त्यासले. अहो याले फक्त एकच ना देऊ, एकच शोके या गाय जर का ते बी असं दुसरा वाजावर नाही म्हणा. भगवाननं गाणं चालू आहे ना का म्हणा नाचानं चालू आहे, हाय बी मला माहिती आहे. महाराष्ट्रभर मग मला बदनाम कराय ना तरी बी माग या ते पकवाद ना तालवर वहीच राही ना, ते सवय वही घे विलाज नाही त्याला. हा आणि मी ते पण सांगेल की माझ्या महाराज मंडळींनी सगळे म्हणजे जे माझ्या जीवाभावाचे आहेत इथं बसलेले, कदाचित मला नावं घ्यायची खूप इच्छा आहे, पण नावं घेण्यामध्ये घोड होतोय. कारण मला माहिती एक बी जण नाव सुटी घेते बाकीना सांगतील दख रे त्यानकरता इथल्या काय करीन तो निशनी त्याच नावे लिहिणार, तो बी चिकनाच ना शिरई. आणि मला आई बी माहिती मनावर प्रेम करणारा नावनी अपेक्षा बी ठेवतच नाही. विठ्ठल जो माणूस शून्यातून जग निर्माण करतो ना त्या माणसाला गरिबीची जाण असते. आणि इथं बाबांना कदाचित आमच्या गोरख बाबांनी मला सांगितलं महाराज एवढे पारमार्थिक परिवार आहे, देवावर एवढी श्रद्धा, एवढे भाविक लोक आहेत, लय भोडे लोक येतात. आणि महाराज आल्याच्या नंतर 8:30 ते 10:30 कीर्तनाचा टाइम होता. 9ला पंचपती झाली तरी सुद्धा 9:20 मी 9:25 हजर होईन. म्हणजे तरी सुद्धा कोणी उंचू कर नाही, त्यानावर अंदाज लायली ना. नुसतं परिवारच नाही, तुम्हाला परिसर ना अख्खा लोक समजदार आहेत.
हां, आणि अशा समजदार लोकेच मग कीर्तन कराना काहीतरी वेगळा आनंद येईन. पण पुन्हा शेवटी बोलसूच मी काय सांगा नाही, मला पहिले अभंग बी सोडले द्या. इथं सगळे जमलेले आमचे गायनाचार्य महाराज मंडळी आहेत, मृदुंगाचार्य आमचे हेमंत बाबा आहेत, अजून माझ्यावर जीवाभावाने प्रेम करणारे आमचे सगळे यूट्यूब चॅनलचे सगळेच आमचे सगळे बंधू. एक साला आहे तुम्ही असा का बघ राहणार, तुम्ही नका चमकाव हो, या यश भाई आहेत म्हणा साला. तुम्ही मला दादासाहेब म्हणत जाणू बाबा, ते 8 साला मन पडणार आपलं नाही ते आता नसे ते. असो, आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे तुकोबारा यांचा. या अभंगातून तुकोबारा आहे हिताला जागणाऱ्या पोरांची स्तुती करता. मग हिताला जागणं काय असतं? जसं मला अभंग घेतल्याच्या नंतर पहिले सुचतं, स्तुती करण्याजोगं मुलाने जर काम केलं किंवा मुलीने काम केलं तर त्यांची स्तुती संत करतात. हा, लोकांनी स्तुती करावी अपेक्षा ठेवायची नाही. इथं संत स्तुती करतात चांगल्या लेकरांची, पण लेकरं चांगले जन्माला आले पाहिजे. जसं की बलिराजाचा यज्ञ चालू आहे, यज्ञ बलिराजाचा चालू आहे, आणि चालू यज्ञामध्ये भगवंत भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत. वामन भगवंत भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत आणि बलिराजाचा यज्ञ चालू आहे. बलिराजाला एक समाधान वाटलं, एकीकडे आपला यज्ञ चालू आहे आणि दुसरीकडे साक्षात साधू महात्मा भिक्षा मागण्यासाठी बालरूपात आलेले आहेत. जय श्री राधे. वामन भगवंत उभे आहेत. बलिराजानं बघितलं आणि बलिराजानं विचारलं. वामन भगवंतानं भिक्षामदेही सांगितलं. सांगितल्याच्या नंतर बलिराजा समोर बलिराजानं सांगितलं, म्हणले मागा भगवंत, काय मागायचा? काय मागायचंय? मागा येईल का? नका ना रे, राहू द्या रे, त्या किडा राहतच ना थोडाफार रे, इथलं थोडी ध्यान देणं पडस. मग मी एक वरीच जाय ना समजाड राहणं आपण जटे उजाया करान करता लाईटे लाव ना. आता तुम्ही एका झाड लायले त्या उजाया पाडांसाठी, बरोबर आहे ना. उजाया पाडान करता लाईटे लाव तटे किडा पट्ट पडू दे होते असले. जटे उजाया करतो तटे किडा पट्ट. पण तुमले एक बाकी ना म्हणत म्हणा बाप ना वय ना तुमले मी काय शिकाडायला पाहिजे. पण एक गोष्ट कायम ध्यान मा ठेवानी, किडाचले बेन लाईटे बंद पड राहणार का? कारण लाईटले माहिती आहे किडा पायटे मर जातीन बॉस. लाईटले पक्क माहिती आहे किडा पायटे मर जातात. म्हणजे किडाच ना नांदे लागू नाही. दिक ना कुछ करीन पेक देव त्याला ठाय का. विठ्ठल वामन भगवंताकडे बलिराजाकडे वामन भगवंतानं मागणी मागितली आणि बलिराजानं होकारही दिला.